वारंवार अपात्र ठरणाऱ्या 324 माध्यमिक शाळा कायमस्वरूपी विनाअनुदानित 30 एप्रिलपर्यंत स्वयंअर्थसहाय्यित होण्यासाठी अंतिम मुदत. मुंबई. राज्यातील कायम विनाअनुदान तत्वावरील ज्या खासगी माध्यमिक शाळा आणि तुकड्या वारंवार मूल्यमापन करूनही अनुदानासाठी अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याबाबत राज्य शासनाने कठोर निर्णय घेतला आहे. अशा 324 शाळा आणि 412 तुकड्यांना आता वेतन अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र घोषित करण्यात आले असून त्यांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर रूपांतरित होण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंतची अंतिम संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाचा पुढाकार. शासनाच्या धोरणानुसार सलग 3 वर्षे मूल्यमापनात अपात्र ठरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याची तरतूद आहे. मात्र या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या मानवतावादी दृष्टिकोनातून शासनाने अद्याप त्यांची मान्यता रद्द केलेली नव्हती. वारंवार संधी देऊनही या शाळा त्रुटींची पूर्तता करू शकल्या नाहीत. त्यामुळे आता हा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे निर्णय आणि अटी. अंतिम मुदत. संबंधित शाळांना महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियमांतर्गत मान्यता मिळवण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य आहे. सवलती. या शाळांना स्वयंअर्थसहाय्यित म्हणून मान्यता देताना जमिनीच्या उपलब्धतेबाबतच्या काही अटी आणि दाननिधीच्या तरतुदींमधून सवलत देण्यात आली आहे. मान्यता रद्द होणार. जे व्यवस्थापन विहित मुदतीत अर्ज सादर करणार नाही अशा शाळांची मान्यता आपोआप रद्द होईल. विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळांत समायोजन. ज्या शाळांची मान्यता रद्द होईल त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या खासगी अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासकीय माध्यमिक शाळांमध्ये करण्यात येणार आहे. संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना 1 मे ते 31 मे 2026 या कालावधीत हे नियोजन पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. पोर्टलवरून नाव कमी होणार. मान्यता रद्द झालेल्या शाळांची नावे UDISC अधिक आणि सरल पोर्टलवरून 31 मे 2026 पर्यंत कमी करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही शिक्षण आयुक्त आणि राज्य प्रकल्प संचालकांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून अपात्र शाळांच्या व्यवस्थापनाला आता अस्तित्व टिकवण्यासाठी तातडीने पावले उचलावी लागणार आहेत. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.